नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकन्यूज 24 तास युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहेत आणि हे बदल केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। मित्रांनो, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणते शेतकरी पात्र होणार, कोणते शेतकरी अपात्र होणार, या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सर्व प्रश्नाची उत्तरे, तुम्ही पात्र होणार का तुम्ही अपात्र होणार, तुम्हाला पात्र होण्यासाठी कुठली डॉक्युमेंट कुठली कागदपत्र द्यायची आहेत, या संदर्भात थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा केलेली आहे आणि काल परवा राज्याचं पावसाळी अधिवेशन संपलं आणि पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये महत्त्वाचे त्यांनी 2 बदल केलेले आहेत। आता ते बदल कोणते? ज्या शेतकऱ्यांना 2019 मध्ये कर्जमाफी मिळाली होती, त्या कर्जमाफी योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना। त्यामुळे 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 50,000 रुपयाची कर्जमाफी मिळणार होती, परंतु आता ती अट हटवून राज्य सरकारने त्या सुद्धा म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती त्याही शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पूर्णपणे 2 लाखांची कर्जमाफी मिळणार आहे, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यानंतर दुसरी अट अशी की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज रेग्युलर आहे त्या शेतकऱ्यांना 2026-27 मध्ये सुद्धा रेग्युलर कर्ज ठेवण्याची अट होती, आता ही सुद्धा अट राज्य सरकारने काढून टाकलेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की सर, आमचं या बँकेचं कर्ज आहे, आमचं त्या बँकेचं आहे, कुठलं कर्ज माफ होणार? मित्रांनो, याच्यामध्ये स्पष्टपणे सांगतो, जिल्हा मध्यवर्ती बँका, विविध सहकारी पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, ज्याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक, HDFC बँक किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना सातबाऱ्यावरती कर्ज देतात, क्रॉप लोन म्हणून कर्ज देतात, अशा सर्व बँकांचं राज्य सरकार 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करणार आहे। याचबरोबर बरेच सारे शेतकरी म्हणतात की सर, आमचं पाईपलाईन वरचं कर्ज आहे, आमचं सेडनेट वरचं कर्ज आहे, आमचं कुठलं कर्ज माफ होणार? कुणी तर म्हणते आमचं होम लोन आहे, आमचं पर्सनल लोन आहे, आमचं कुठलं कर्ज माफ होणार? मित्रांनो, आरबीआयच्या नियमानुसार शेतकऱ्यांचं फक्त क्रॉप लोन माफ होत असतं, म्हणजे तुमचं शेती पिकावरती तुमच्या सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज ते कर्ज माफ होणार आहे, इतर कुठलंही शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। एकंदरीत राज्यातल्या 56 लाख शेतकऱ्यांची 37,000 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे आणि या कर्जमाफीसाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे, अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर आता कर्जमाफीसाठी कुठली डॉक्युमेंट शेतकऱ्यांना द्यायची आहे, तुमच्या बँकेच्या माध्यमातून तुम्हाला कुठली कामे करायची आहेत, तर या संदर्भात थोडक्यात माहिती शेतकऱ्यांना असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असला पाहिजे। आता मागच्या 1 वर्षापासून शेतकरी फार्मर आयडी काढण्याचं काम करत आहेत, आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपला फार्मर आयडी काढून घेतलेला नाही। आता तुमच्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या CSC केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढून घ्या। आता फार्मर आयडी कर्जमाफीसाठी हा अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र बनलेलं आहे। आणि यानंतर म्हणजे तुमचं जे कर्ज खातं आहे, तुम्ही ज्या बँकेकडे कर्ज काढलेलं आहे त्या बँकेच्या सेव्हिंग अकाउंटला आणि त्या बँकेच्या कर्ज खात्याला आणि त्याला तुमच्या दोन्ही सेव्हिंगला, तुमच्या सेव्हिंग अकाउंटला आणि तुमच्या कर्ज खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक त्याला संलग्न असणं अत्यंत गरजेचं आहे। त्याला जर लिंक नसेल तर तुमच्या कर्जमाफीचे पैसे राज्य सरकार तुमच्या कर्ज खात्यामध्ये टाकू शकणार नाही, कारण की हे पैसे DBT द्वारे म्हणजे तुमच्या आधार लिंक खात्यामध्ये येत आहेत। त्यामुळे ते जर नसेल तर तुमचे पैसे येणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी देखील सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे फार्मर आयडी आणि आधार लिंक ह्या 2 गोष्टी असतील तर तुम्हाला कुठलीही कामे करण्याची आवश्यकता नाही, ती तुम्हाला सरळ 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। हे झालं
दुसरं कारण. आता तिसरं कारण आणि तिसरं अपडेट खूप महत्वाचं आहे. आता मित्रांनो, कुठल्या शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी मिळणार? आता एखाद्या शेतकऱ्याचं 3 लाख रुपये कर्ज असेल, स्टेट बँकेचं कर्ज घेतलेलं असेल, आता त्या शेतकऱ्याची 3 लाख काय कर्जमाफी होणार नाही. आता 3 लाख रुपये कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला फक्त 2 लाख रुपये कर्ज माफ होणार आहे आणि वरचे 1 लाख रुपये त्या शेतकऱ्याला भरावे लागणार आहे. आता एखाद्या शेतकऱ्याचं 1.5 लाख रुपये कर्ज असेल तर त्या शेतकऱ्याला 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी ही मिळणार आहे. आता ही कर्जमाफी कशी होणार? 1 एप्रिल 2019 पासून ही सुरुवातीची तारीख आहे. 1 एप्रिल 2019 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज घेतलेल्या आणि त्या कालखंडामध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची सरसकट ही कर्जमाफी मिळणार आहे. हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. याचबरोबर आता 50 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान कोणाला मिळणार आहे? 2024, 2025 आणि 2026 पर्यंत रेग्युलर असलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. आता एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज 2 लाख असेल, ते रेग्युलर असेल तर तरी देखील त्यांना त्या शेतकऱ्याला 50 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार. एखाद्या शेतकऱ्याचं 60,000 रुपये कर्ज असेल तरी देखील त्या शेतकऱ्याला 50 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार. परंतु एखादा शेतकरी छोटा असेल पण त्याचं कर्जच 20,000 असेल पण रेग्युलर असेल तर त्या 20,000 कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना काय 50 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान मिळणार नाही. जेवढं तुम्ही कर्ज घेतलेलं 50 रुपयापर्यंत, म्हणजे जेवढं तुम्ही आता एखाद्या शेतकऱ्यांना 20,000 रुपये कर्ज घेतलेलं असेल तर त्याला 20,000 रुपये प्रोत्साहन मिळणार. 30 घेतलं तर 30, 40 घेतलं 40, 50 घेतलं तर 50 रुपयाचं प्रोत्साहन. पण 60 घेतलं असेल तर 60,000 रुपये प्रोत्साहन मिळणार नाही, त्याला फक्त 50. मग 50च्या वर किती घ्या तरी देखील सुद्धा तुम्हाला 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. परंतु ही अट काढली कोणती? की 2026-27 ला देखील सुद्धा तुमचं कर्ज रेग्युलर असलं पाहिजे. तुम्ही या वर्षामध्ये 2026-27 मध्ये तुमचं रेग्युलर नसेल, कर्ज भरलेलं नसेल, थकीत पडलेलं असेल, पण मागच्या 2 वर्षामध्ये तुमचं रेग्युलर असेल तरी तुम्हाला 50 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. हा एक निर्णय शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त राज्य सरकारने घेतलेला आहे. आता ह्या सर्व जे काही अटी राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेमध्ये काही बदल केलेत, या बदल करण्याचं कारण, आता सरकार काय सहजासहजी हे बदल करत नव्हतं. रोहित पवारांचं आंदोलन, अन्नत्याग आंदोलन, यानंतर रविकांत तुपकरांचं आंदोलन असेल किंवा विविध शेतकऱ्यांनी केलेली रस्त्यावरची आंदोलनं, या आंदोलनामुळे, या उपोषणामुळे हे संपूर्ण फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यामुळे हा सरकारला हे बदल करणे भाग पाडलेला आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे. त्यामुळे आता कर्जमाफीसाठी जे शेतकरी 2019 मधले शेतकरी पात्र होत नव्हते, काही शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, रेग्युलर शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे आणि ही कर्जमाफी खूपच व्यापक ठरणार आहे आणि आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असणार आहे, अशी प्रतिक्रिया सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दिलेली आहे. याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर्जमाफीची फाईल आम्ही राज्यपालांकडे सहीसाठी पाठवलेली आहे आणि कर्जमाफीचा नवीन पोर्टल सुद्धा आम्ही विकसित केलेला आहे. त्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना आपली केवायसी करता येणार आहे, ज्या यादीमध्ये नावं आल्याच्या नंतर. आता कर्जमाफीचं काही नवीन पुढे अपडेट येणारच आहे. ते अपडेट आपण आपल्या लोकन्यूज 24 तास युट्यूब चॅनलवर बघणारच आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण की या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही माहिती शेतकऱ्यांना कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे कोणी शेतकरी हा व्हिडिओ बघत आहेत, कृपया करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल किंवा कुठेही शेअर करा, जेणेकरून शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. एक लाईक करा, सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.